या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस व दुसरी शाखा मुस्लिम पाच्छापेठ सोलापूर। हब्बू वस्ती येथील BR मंडळासमोर गप्पा मारत थांबलेल्या अक्षय साबळे, विजय कांबळे यांच्याजवळ जाऊन विजाला खल्लास करून टाका असे म्हणून तलवारीने वार करून दहशत माजविणाऱ्या शेरू रजाक शेख, त्याचे वडील रजाक शेख, प्रदीप माशाळ, सर्व राहा थोबडे वस्ती या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी अक्षय राजकुमार साबळे वय 30 राहा BR मंडळासमोर हब्बू वस्ती यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। दिनांक 6 मे 2026 रोजी बुधवारी रात्री हब्बू वस्ती येथील BR मंडळासमोर फिर्यादी व त्याचा मित्र विजय कांबळे, नजीर शेख व इतर 2-3 मित्र बोलत थांबले होते। त्यावेळी MH13DK 8405 या क्रमांकाच्या मोटारसायकलवर शेरू शेख, त्याचे वडील रजाक शेख व प्रदीप माशाळ हे तिघे ट्रिपल सीट फिर्यादीजवळ आले आणि सकाळी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून शेरू शेख व त्याचे वडील रजाक शेख हे दोघे विजय कांबळे याला शिवीगाळ करीत त्याची गच्ची पकडून मारहाण करू लागले। तेव्हा फिर्यादी व त्याचा मित्र नजीर शेख हे दोघे त्यांची भांडणे सोडवू लागले। तेव्हा प्रदीप माशाळ याने त्याच्या हातात टॉवेलमध्ये गुंडाळून आणलेल्या 2 तलवारी काढल्या व शेरू शेख व त्याच्या वडिलांना दिल्या। विजाला खल्लास करून टाका असे म्हणाला। त्यावेळी शेख बापलेकाने तलवारीने केलेल्या वारात फिर्यादी हा जखमी झाला। तेव्हा रजाक शेख हा तलवार घेऊन फिर्यादीस मारण्यास गेला। प्रदीप माशाळ याने वाचवण्यास आलेल्या नजीर शेख याच्या पोटात लात घालून त्याला मारहाण केली। नजीर शेख व विजय कांबळे स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तेथून पळून गेली। या फिर्यादीवरून शेरू रजाक शेख, त्याचे वडील रजाक शेख व प्रदीप माशाळ या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे करीत आहेत। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।